नमस्कार, मी डॉक्टर संदीप कारंजकर। येत्या 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे मतदान आहे। त्या मतदानापूर्वी मला तुमच्याशी 2 मिनिट निवांत बोलायचं आहे। कालचा माझा मेसेज बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला असेल। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जो उमेदवार निवडणार आहे तो आपल्यासाठी योग्य असावा। मग तो कुठल्या पक्षाचा असो, कुठल्या धर्माचा असो, कुठल्या पण एरियातला असो। आता मला पण मतदान करायचं आहे। आता मतदान करण्याच्या पूर्वी मी कुठल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, तर यावेळेस मी तुम्हाला निवांत बोलणार आहे। आता आपल्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये तामसा एक सर्कल आहे आणि तामसामध्ये मी प्रॅक्टिस करतो। त्यामुळे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टीचा मला त्रास होतो, त्या गोष्टी मला आपल्या उमेदवारापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत सांगायच्या, पोहोचवायच्या। मग याचा अर्थ असा नाही की मी कुणाला विरोध करतोय, कारण लहान बाळ जोपर्यंत रडत नाही त्याची आई सुद्धा त्याला दूध पाजवत नाही। मग आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतोय, ते आपण का नाही सांगायला पाहिजे? ते काय आपले दुश्मन नाहीत का? त्यांना कुठले काम करायची इच्छा नाही असंही नाही। आतापर्यंत का नाही झालं, त्यांनी का नाही केलं हे मला नाही माहिती, पण समोरच्या काळामध्ये तर या गोष्टी होणार आहेत की नाही। आता सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा स्वच्छता। आता आपल्या तामसा सर्कलच्या आजूबाजूला 40 ते 50 खेडे आहेत आणि त्या 40 ते 50 खेड्यामध्ये लोक बाजारपेठेसाठी किंवा विविध कामासाठी तामसामध्ये येतात। महिला पण भरपूर प्रमाणात येतात। त्यांना दिवसभर तामसामध्ये, बँकेमध्ये बऱ्याच कुठे कामं असतात। आता मग त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालय असणं ही एकदम बेसिक गोष्ट आहे। तर मी तुम्हाला दाखवतो की आपल्या तामसामधलं सार्वजनिक शौचालय हे आपल्या बस स्टॉप मधलं आहे। आता हे तुम्ही बघून घ्या की हे आपलं सार्वजनिक शौचालय किती सुंदर आहे आणि यामध्ये त्यांना जावं लागतं। त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नाही तामसामध्ये। हे बघल्यानंतर असं वाटतं का तुम्हाला की तुम्ही इथं जायला पाहिजे? पुरुष मंडळी तरी आजूबाजूला तुम्हाला सगळा रिकामा परिसर दिसतोय, सगळीकडे घाण करून ठेवली, पण महिलांना पर्याय नाही, त्यांना आतमध्ये जावं लागतं आणि एवढ्या घाणीमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। मग एवढ्या वर्षापासून आपण परत परत मतदान करतो, आपण का नाही विचारत की बाबा ही गोष्ट आम्हाला गरजेची आहे, की आम्हाला करायला पाहिजे? त्यानंतर कचरा व्यवस्थापन। आता तुम्ही बघत असलेल्या रोडच्या पूर्ण बाजूला हे सगळं व्यवस्थापन, हे आपल्या तामसातलं कचरा व्यवस्थापन। आता या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ते एवढी घाण अवस्था असणार आहे। बाकी हातगाव, हिमायतनगर, मनाटा, नेवगा, आष्टी सर्कल, मी फक्त माझ्या आजूबाजूचा परिसर या 1 किलोमीटरच्या आतमधल्या मी तुम्हाला समस्या सांगतोय, जे मला रोज दिसत आहेत आणि त्या गोष्टीचा मला त्रास होतोय। हा आता कचरा व्यवस्थापन, हे आमचा नवा रोड आहे। नवा रोडला जाताना हे सगळे कचरा पूर्ण टाकून जातात। असं नाही की लोकांना रस्त्यावर कचरा टाकायचा, पण त्यांच्याकडे पर्याय असायला पाहिजे। त्यांनी जर व्यवस्थित कचऱ्याचं व्यवस्थापन केलं किंवा त्यापासून कुठला कंपोस्ट वगैरे खत बनवण्यासाठी काय कुठला तरी प्रोग्राम केला, तर एक तर ग्रामपंचायतला इन्कम होतं, शेतकरी स्वतः ते पैसे देऊन विकत नेतील आणि कचऱ्याचं पण व्यवस्थापन होईल। असं नाही की कुठंच होत नाही। आता मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो। रवांडा नावाचा देश आफ्रिकेमधला, या 10-15 वर्षापर्यंत तिथली एवढी बिकट अवस्था होती। तिथं पण जातीपातीचं राजकारण, आपल्यापेक्षा घाण अवस्था, पण त्यांनी या 5-10 वर्षामध्ये एवढा आमूलाग्र बदल केलाय। त्यांना आफ्रिकेमधलं सिंगापूर म्हणून आता ओळखलं जातं। तर त्यातल्या लोकांनी काय केलं, जातीपातीचं सगळ्या गोष्टीचं राजकारण सोडून ते सगळे लोक एका जागी आले आणि उमुरांडा नावाचा प्रोग्राम त्यांनी सुरू केला। याचा अर्थ काय, तर सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करणे। या 5 वर्षामध्ये तुम्ही जर युट्यूबला जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी त्यांची जी कंडिशन होती तिथून त्यांनी किती सुधारणा केली। मग आपल्याकडे काय नाही होत? हे आजूबाजूचा परिसर बघून असं नाही की होत नाही किंवा त्यांना करायचं नाही, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं का? आता हा एरिया बघून, आता ही रिअल कंडिशन, हा एरिया बघून जे काय पाहुणे येतात लग्नासाठी बघण्यासाठी, 2-3 पाहुण्यांनी एरिया बघून मला रिजेक्ट केलं। दुःख वाटतं, चांगलं वाटतं। दुःख यासाठी वाटतं की रिजेक्ट झालो, चांगलं यासाठी वाटतं की
की ॲटलिस्ट मला रिजेक्ट नाही केलं, माझ्या एरियाला बघून रिजेक्ट केलं. एवढी सुखांतिक आहे, मजाक नाही, पण ही गोष्ट खरी आहे. या गोष्टीचा त्रास होतो. त्यानंतर पाण्याची व्यवस्था. तामसा एवढं मोठं जवळपास 20-25 हजार लोकसंख्येचं गाव आहे. इथल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकानं घरासमोर बोरवेल शिवाय पर्याय नाही. 400, 500, 550 फुटापर्यंत त्यांना पाणी लागत नाही. आणि तेवढ्या खालचं पाणी पितोय आपण, एवढं दूषित पाणी. आणि आपल्या एरियामध्ये पाण्यामध्ये फ्लोराईडचं खूप जास्त प्रमाण आहे. त्याचे बरेच दुष्परिणाम होतात, पण कुणालाही काही घेणं देणं नाही. आता मी तुम्हाला दाखवतो की पाणी व्यवस्थेसाठी असं नाही की शासनाने प्रयत्न केला नव्हता. जवळपास 4-5 कोटीच्या जवळपास एक ही टाकी आहे, हिच्यामध्ये बघू शकता तुम्ही. आणि इथून 4-5 किलोमीटरवर केदारनाथ, पिंगळी, तळेगाव या गावाच्या आजूबाजूला खूप मोठा तलाव आहे. भरपूर पाणी असतं. पाईपलाईन करून ती पाईपलाईन या टाक्यामध्ये आणून पूर्ण तामसाला पाणी पुरलं असतं. ती पूर्ण पाईपलाईन गाय टाका असतो भकास उद्ध्वस्त करून टाकले. लोकांनी करायचं काय? आणि या गोष्टी त्यांना ते सांगत का नाहीत? त्यांच्यापर्यंत पोहोचत का नाहीत? त्यानंतर शिक्षणाची गोष्ट ते सांगितलं मी. 40-50 खेडे आहेत, तिथे प्राथमिक शिक्षण असतं 6वी-7वी पर्यंत. 8वी, 9वी, 10वी समोर शिक्षण घेण्यासाठी सगळ्या खेड्यातील लोक विद्यार्थी तामसामध्ये येतात. मुली आता त्यांची कुठलीही सुरक्षा नाही. आता जे बस स्टॉप आहे हे असं बस स्टॉप आहे, त्यांना ना कुठली शौचालयाची व्यवस्था आहे. आणि शाळा सुटल्यानंतर आजूबाजूला एवढा घाण परिसर आहे, आणि तरी तिथे मुलीसाठी आजूबाजूला जे बिना कामाचे ज्यांना गरज नाही तिथे टुकार पोरांचे ग्रुप असतात. वय कमी असतं, मॅच्युरिटी नसते 8वी-9वीच्या मुली. चुकून कुणाचं काही पाऊल पडलं तर त्या एका मुलीचा बाकीच्या 20-25 मुलीवर किंवा गावातल्या शिक्षणावर परिणाम पडतो. हे सगळं बघून आपल्याला वाईट नाही वाटत का? प्रत्येक गावामध्ये बस सेवा असायला पाहिजे. कुठलीही गावात बस सेवा नाही त्यांना येण्यासाठी. तिचा जर एखाद्या गावात चुकून असेल तर तिचा वेळ नाही, कधी येणार कधीही जाणार. त्यानंतर राहिला शेतकऱ्याचा प्रश्न. मी हे लोकल इथले मुद्दे सांगतोय. बाकी आजूबाजूचे गाव वगैरे तिकडं तर तुम्ही बघू पण शकत नाही. त्यांना नेहमी वीज मिळत नाही. त्यानंतर व्यापाऱ्याकडून त्यांची लूट होते. का? कारण त्यांना त्यांचा व्यापाऱ्याकडून माल घ्यायचा आहे, शेतीसाठी खत बियाणे असेल, त्याची पण हमाली शेतकऱ्यांना द्यायची. यांचा माल विकायचा आहे, त्याची पण हमाली शेतकऱ्यांना द्यायची. जेव्हा आपण माल विकतो तर आपल्याला ताबडतोब पैसे पाहिजे असतील शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाचे, तर त्यांना 3% कपात करून मिळतात. कुठून आणले हे नेम? का नाही कोणी बोलत? आपला हा तामसा परिसर नेताजी पालकर यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला. त्यांची तुम्ही समाधी बघितली असेल, बघा नाही वाटत. त्यानंतर इथून 4 किलोमीटर नावागावी हौसाजी नवसाजी यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. यात महापुरुष आहेत, यांच्या स्मरणात एखादी सैनिकी शाळा किंवा स्पोर्ट अकॅडमी का नाही स्थापन करणार? त्यानंतर हे एवढ्या सगळ्या गोष्टी सिंपल गोष्टी आहेत, तर त्या आपल्याकडून होत नाहीत. आता मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण दाखवतो. असं नाही की सगळ्यात वाईट गोष्टी आहे. आता हे आपलं तामसा PSC इथले डॉक्टर बोंदरवार सर्वप्रथम त्याचं अभिनंदन करतो. त्यांच्या 4-5 वर्षामध्ये हा भाग सगळा पूर्ण खडकाळ आहे. जवळपास 5-6 इंचापासून पूर्ण खडक आहे. त्यांनी पूर्ण खड्डे करून तिथे माती टाकून या झाडात पूर्ण हे झाड जवळपास 2-3 हजार झाडाची लागवड केली. आणि हा छोटासा परिसर एवढा सुंदर बनवला. जर तिथला एक अधिकारी खर्चाने स्वतःचा परिसर एवढा सुंदर करू शकतो, तर आपल्याकडे लोकप्रतिनिधी का चांगल्या गोष्टी करू शकत नाहीत? त्यांचा हा काम नाही का त्यांना विचारायचं सगळ्या गोष्टी? मग मला एवढंच म्हणायचंय
जेव्हा तुमच्या गावात लोकप्रतिनिधी येतील, तुमच्या गावातल्या जे काही समस्या असतील ते समस्या त्यांना लिहून घ्या, त्यांच्यापर्यंत सांगा, त्यांना पोहोचवा. आता माहिती का तुम्हाला की जे आपला हदगाव हिमायतनगर मतदारसंघ आहे, 4-5 सर्कल, तामसा, आष्टी वगैरे असं, तर ते काय करतात, प्रत्येक सर्कलमधले 4-5 लोक पकडायचे, जातीनुसार त्यांना जे चांगले वाटतात. त्यानंतर ते लोक प्रत्येक गावातले 2-3 लोक पकडतात आणि मतदानाच्या पूर्वी पूर्ण पैशाचं वाटप होतं. दारू पिण्यासाठी पैसे देऊन आपण मतदान विकतो. आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपण स्वतः स्वाभिमान, आपला समाज, आपल्या सगळ्या गोष्टी विकून टाकतो पैशासाठी. तेव्हा 500 रुपयासाठी स्वतःला विकू नका. आणि जे काय तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टीचा त्रास होतो ते त्यांच्यापर्यंत त्यांना कळवा. ही जोपर्यंत गोष्ट किंवा ते लिहून घ्या एका एखाद्या गोष्टीवर, त्यांची साईन घ्या आणि त्यानंतरच मतदान करा. तो कुठलाही उमेदवार असो. तुम्हाला दिसतील समस्या, जे प्रत्येक गावामध्ये सुशिक्षित लोक असतील त्यांनी बघा, वाचनालय पाहिजे चांगलं, बऱ्याच गोष्टी आहेत. आता मला 2-3 गोष्टी दिसल्या, ते माझ्याकडून बघणं शक्य नाही झालं, त्यापर्यंत मी या गोष्टीचा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. असे तुमच्या आजूबाजूच्या गावातल्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सगळ्या गोष्टी स्वतः तुम्ही करून घ्या आणि तेव्हाच मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.